राज्य के वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने केंद्र सरकार के अंतरिम बजट की सराहना करते हुए कहा कि ये बजट देश को विकसित राष्ट्र बनाने के संकल्प का एक सार है। साथ ही उन्होंने बजट की आलोचना करने वाले नेताओं पर भी जमकर निशाना साधा। आजचा जो अर्थसंकल्प आहे तो वर्षभराचा नसून हा लेखानुदान आहे। मुख्य अर्थसंकल्प हा जुलैमध्ये जेव्हा संसदेचं नवीन सरकार म्हणजेच माननीय मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होईल तेव्हा तो अर्थसंकल्प जुलैमध्ये होणार आहे। पण तरीही विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी जो संकल्प केला या देशाच्या प्रगतीचा, या देशाला 2047 पर्यंत विश्वगौरव बनवण्याचा, आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती वेगाने व्हावी याला आधार देणारा अर्थसंकल्प आहे। नारी से नारायणी तक असेल किंवा लखपती दीदी असेल, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्वातंत्र्याचं स्थान हे निश्चित करण्याचा विषय असेल, भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही, स्वातंत्र्यानंतर 66 वर्ष ही समस्या होती। आता पुन्हा 2 कोटी घरांना मंजुरी देत या संदर्भामध्ये सरकारने आपली भूमिका अन्न वस्त्र निवारा, एकीकडे 80 कोटी जनतेला मोफत धान्य, 2 कोटी नवीन निवारा देण्याचा संकल्प, यासोबतच पायाभूत सुविधांसाठी प्रचंड अशी राशी उपलब्ध करून दिली आहे।